हरि ओम. सद्गुरु ओम मालती आई की जय. व्रजभूमीतील भक्तकथा मालेतील 31वी कथा आपण ऐकत आहोत. या कथा श्रवणात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. ही कथा आहे श्रीकृष्ण प्रेम आणि यशोदामा यांची. याचे 4 भाग आपण ऐकलेत. आता आपण 5वा भाग ऐकूया. श्रीकृष्ण प्रेम यांना श्रीकृष्णाच्या बाललीलेचं कसं दर्शन झालं आणि त्यांच्या डोळ्यामध्ये कसे अश्रू आले ते आपण पाहिलं. ठाकूर आणि ठाकुराणी यांच्या मनोज्ञ प्रेमलीलेचं सुद्धा श्रीकृष्ण प्रेम यांना कधी-कधी दर्शन होत असे. एक दिवस नेहमीप्रमाणे ठाकूरांनी यांना झोपवून आणि मंदिराचा दरवाजा बंद करून ते झोपून गेले. दुसरे दिवशी सकाळी दरवाजा उघडून ते मंदिराच्या आत गेले तर त्यांना एक अद्भुत दृश्य दिसलं. राधाराणीचा सोन्याचा हार श्रीकृष्णाच्या गळ्यात होता आणि श्रीकृष्णाचे सोन्याचे नुपूर राधाराणीच्या चरणांमध्ये होते. श्रीकृष्ण प्रेम यांनी तत्क्षणी आश्रमवासियांना सर्वांना बोलावलं आणि दाखवलं. ते म्हणाले, "पहा, ठाकूरांनी यांची ही अद्भुत लीला. अप्राकृत व्रजधामामध्ये असो किंवा भक्ताच्या हृदयमंचावर असो किंवा या प्रत्यक्ष मंदिराच्या वेदीवर असो, सर्वत्र हे श्रीकृष्ण आपली एकसारखी लीलाविलास दाखवत असतात." अशा प्रकारे ह्या प्रत्यक्ष आश्रमात घडलेल्या लीलेचं सर्वच आश्रमवासियांनी दर्शन घेतलं. पण श्रीकृष्ण प्रेम यांच्या हृदयमंचावरती ज्या काही लीला घडत असत आणि त्यांना श्रीकृष्णाचं आणि राधेचं प्रत्यक्ष दर्शन होत असे, त्याचं सुख त्यांच्याशिवाय कोणाला कळणार आहे? पण ह्या लीला त्यांना प्रत्यक्ष कशामुळे दिसत असत? ह्याचं रहस्य केवळ एवढंच आहे, की श्रीकृष्ण प्रेम हे गुरुभक्ती आणि एकनिष्ठता यांचं आदर्श उदाहरण होतं. श्रीकृष्ण प्रेम यांच्यासाठी आपल्या सद्गुरू यशोदामा यांचा एक-एक शब्द, त्यांचा एक-एक निर्देश हा वेदवाक्यासमान होता. आपलं संपूर्ण जीवन त्यांनी या यशोदामाच्या चरणावरती अर्पित केलेलं होतं आणि त्या जीवनाला त्यांनी त्यांच्या इच्छेप्रमाणे आणि त्यांच्या आदर्शांप्रमाणेच आकार दिलेला होता. त्या साच्यामध्येच त्यांनी स्वतःला संपूर्णपणे बसवून घेतलं होतं. आपले सगळे पूर्वीचे संस्कार, विद्या, बुद्धी, ज्ञान आणि मानमरातब यांची पूर्ण आहुती देऊन त्यांनी गुरुचरणाशी एकात्मता प्राप्त करून घेतलेली होती आणि म्हणूनच त्यांच्या जीवनामध्ये आध्यात्मिक उपलब्धी, इष्टकृपा आणि लीलास्फूर्ती ही त्यांच्या हृदय प्रांगणामध्ये अगदी सहजपणे उतरून आलेली होती. श्रीकृष्ण प्रेम यांच्या गुरुनिष्ठेसंबंधात यशोदामा दिलीप राय ह्यांना एकदा सांगताना म्हणाल्या होत्या. आपण ते त्यांच्याच शब्दात ऐकू, यशोदामांच्या. "मी गोपाळच्या गुरुनिष्ठेची काही उदाहरणं, 2 उदाहरणं तुम्हाला देते. एक तर हे, की जेव्हा त्यांनी पहिल्यांदा मला आपल्याला शिष्य म्हणून स्वीकार करावा अशी विनंती केली, तेव्हा मी त्याला म्हणलं, की "मी तुझा शिष्य ह्या स्वरूपामध्ये तेव्हाच स्वीकार करू शकते, की जेव्हा तू मला वचन देशील, की समजा माझ्याकडून शिष्यत्व घेतल्यानंतर तुला जर काहीही आध्यात्मिक उपलब्धी झाली नाही, तरीसुद्धा तू हा भक्तीचा पथही सोडणार नाहीस आणि मलाही सोडून जाणार नाहीस." आणि मला हे माहिती होतं, की जर त्यांनी हे वचन दिलं, तर आध्यात्मिक उपलब्धी न होण्याचा काही प्रश्नच उरणार नाही. पण मला त्याला सांगायचं होतं, की गुरुदीक्षा ग्रहण करण्याच्या आधी संपूर्ण समर्पण हे आवश्यक आहे. अशा प्रकारे कुठल्याही प्रकारची शिष्यानी अट घालायची नसते किंवा कुठल्याही प्रकारचा सौदा करायचा नसतो. त्यांनी मला वचन दिलं आणि काया, मन, वाक्य यांनी सहर्ष स्वतःला माझ्या चरणाशी समर्पित करून दिलं. एखाद्या बालकाचा जसा आपल्या आईवर विश्वास असतो, तसा त्याचा पूर्ण विश्वास माझ्यावरती आहे. दुसरी एक घटना आणखीन बोलकी आहे.
एकदा तो बाहेर ध्यान करीत बसलेला होता. म्हणजे बाहेरच्या हिरवळीच्या भागामध्ये. त्यावेळेला एक किडा त्याच्या घोट्याच्या जवळ चावला आणि तो किडा खूप विषारी होता. त्या जखमेमध्ये सेप्टिक झालं आणि त्याचं जे विष होतं ते पटापटा वरती वाढत गेलं. आलेखने त्याला पाहिलं आणि आणखीन 2 डॉक्टरांना सुद्धा बोलावून घेतलं. त्यांनी सर्वतोपरी त्याच्यावरती उपाय करण्याचा प्रयत्न केला. पण जहर हे वाढतच गेलं आणि त्या पायामध्ये भयानक सेप्टिक झालं. शेवटी तर ते इतकं वाढलं, की आता त्याचा पायच बहुतेक कापायला लागेल, असं डॉक्टरांचं म्हणणं पडलं. तेव्हा मी त्या सर्वांना थांबवलं आणि म्हटलं, की "गोपाळ ठीक होऊ शकतो, पण त्याच्यासाठी त्याने सर्व औषध बंद केलं पाहिजे आणि केवळ ठाकूरांच्या चरणामृताचंच सेवन केलं पाहिजे." गोपाळ स्वतः पटकन तयार झाला. पण डॉक्टर लोकांना हे काही पटेना आणि त्यांनी त्याला तसं न करण्याचा सल्ला दिला. पण त्या सर्वांची अवहेलना करून आणि माझ्या शब्दावरती संपूर्ण विश्वास ठेवून त्यांनी सारी औषधं बंद केली आणि तो केवळ ठाकूरांचं चरणामृत औषध या भावनेने सेवन करू लागला आणि खरोखरीच तो हळू पूर्णपणे बरा झाला आणि त्याचा पाय अगदी पूर्वीसारखा झाला. पण आजकालचे जे विद्वान आहेत, ते ह्या भगवत सत्तेमध्ये विश्वास ठेवत नाहीत. त्यांच्या मते एक जड शरीरधारी आणि जन्म-मरण असलेला असा गुरु हा भगवंताचंच रूप कसा असेल? तो भगवंता आणि तो एकच आहे हे मानणं काही बरोबर नाही. परंतु श्रीकृष्ण प्रेम ह्या मात्र प्रदेशी जन्मलेला असून त्याचे जन्मजात संस्कार वेगळे असून आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर ते त्यांनी आधुनिक शिक्षण घेतलेलं असूनही गुरु आणि भगवान हे दोन्हीही एकच आहेत. ते अभिन्न आहेत यावर त्याचा पूर्ण विश्वास होता. एकदा तार्किक असलेल्या दिलीप राय ह्याला श्रीकृष्ण प्रेम यांनी गुरु भगवंतापासून कसे अभिन्न आहेत, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच्या सर्व तर्काबद्दल त्याने आपत्ती निष्पन्न करून त्याला श्रीकृष्ण आणि गुरु हे कसे अभिन्न आहेत, हे सांगायचा, समजवून द्यायचा अतिशय सुंदर असा प्रयत्न केलेला होता. आपल्याला असं दिसतं, की साधक हे तोंडाने जरी असं म्हणत असले, की गुरु परब्रह्म किंवा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू, तरीसुद्धा कुठेतरी त्यांच्या हृदयाच्या कोपऱ्यात ह्याबद्दल एक साशंकता असते आणि जेव्हा गुरुच्या शरीरामध्ये किंवा गुरुच्या वागण्यामध्ये एखादी त्रुटी त्यांना दिसते, त्यावेळेला ही शंका त्यांच्याही नकळत वाढत जाते. त्याने श्रीकृष्ण प्रेम याने जे काही पत्र लिहिलेलं होतं, ते पत्र अतिशय सुंदर आहे. ते मूळ हिंदीमध्ये आहे. ते त्यांनी दिलीप राय ह्यांना लिहिलेलं होतं आणि त्यामध्ये ते गुरु आणि परमेश्वर ह्यांचं अभिन्नत्व कसं आहे, हे सांगतात. अर्थात इथे त्यांना परमेश्वर म्हणजे श्रीकृष्ण अभिप्रेत आहे, कारण ते श्रीकृष्ण भक्त होते. तर आपण आता ते पत्रातला काही भाग त्यांच्या हिंदी भाषेमध्येच ऐकूया, कारण तशी ही भाषा सोपी आहे. कारण ते सुशिक्षित होते आणि व्रजभाषेतला तसा हा भाग नाही आहे. तर मी तेच शब्द तुमच्यापुढे प्रस्तुत करते. जहाँ तक गुरु और कृष्ण की अभिन्नता का प्रश्न है, मुझे लगता है कि शायद तुमने इसका अर्थ ठीक नहीं समझा। ऐसा न होता तो तुम गुरु के बाह्य और भौतिक रूप की कृष्ण से तुलना न करते। परंतु यदि तुम्हें तत्वतः गुरु को श्री कृष्ण से अभिन्न मानने में कोई कठिनाई होती है, तो तुम उन्हें श्री कृष्ण के दास और उनके प्रति प्रातिनिधिक स्वरूप में तो उनसे अभिन्न मान ही सकते हो। बहुत से, शायद अधिकांश श्री कृष्ण भक्त इस रूप में ही गुरु और श्री कृष्ण को अभिन्न मानते हैं, परंतु गुरु और श्री कृष्ण की एकता का अर्थ यह नहीं है कि गुरु का शरीर या मन कृष्ण है,
बल्कि यह है कि गुरु में जो ईश्वरीय सत्ता या चेतना है वह श्री कृष्ण है। कृष्ण का अर्थ है भगवदीय सत्ता। गुरु उस सत्ता को अभिव्यक्त करता है। शिष्य को उस सत्ता की अभिव्यक्ति जितनी गुरु में होती है उतनी और कहीं नहीं होती। वह सत्ता और वह शक्ति ही वास्तविक गुरु है, न कि उसका बाह्य रूप जिसके द्वारा वह अभिव्यक्त होती है। बाह्य रूप मानुषिक और अपूर्ण है और उसमें त्रुटियां भी हो सकती है, पर उसमें जो भगवदीय चेतना है वह पूर्ण है। हम जब किसी को गुरु रूप में वर्ण करते हैं तो इसलिए नहीं कि वह बड़ा विद्वान है, चरित्रवान है और उसे सिद्धियां प्राप्त है, बल्कि इसलिए कि जाने या बिन जाने उसके माध्यम से ही हमारा उस भगवदीय सत्ता से प्रथम संपर्क हुआ था। जो यह कहा जाता है कि सब गुरु एक है, वह भी इसी अर्थ में कि भगवदीय चेतना ही वास्तविक गुरु है, जो सब गुरुओं में एक सी विद्यमान है। संक्षेप में उस भगवदीय चेतना के रूप में श्री कृष्ण का प्रकाश और श्री कृष्ण की कृपा ही गुरु है। शायद तुम यह कहो कि यह तो कोरे ज्ञान की बात है, तो इसका दूसरा पक्ष भी है। श्री कृष्ण ही है प्रेम के एकमात्र विषय। हम किसी से प्रेम इसलिए करते हैं कि उसमें श्री कृष्ण का या श्री कृष्ण के सौंदर्यादि गुणों का आंशिक प्रकाश है। तो जो हमें सर्वाकर्षक श्री कृष्ण के समान उसकी ओर आकर्षित करता है। प्रेम का अर्थ है आत्मसमर्पण। विशुद्ध प्रेम का अर्थ पूर्ण आत्मसमर्पण। पूर्ण आत्मसमर्पण गुरु या श्री कृष्ण को किया जाता है। इसीलिए गुरु के गुरुत्व और श्री कृष्ण में कोई अंतर नहीं है। श्री कृष्ण को प्रेम से पाया जाता है। जितना प्रेम या आत्मसमर्पण उतनी उसकी श्री कृष्ण प्राप्ति। श्री राधा का आत्मसमर्पण श्री कृष्ण के प्रति पूर्ण है, इसलिए उन्हें श्री कृष्ण की पूर्ण प्राप्ति है। श्री कृष्ण अपने एक अंश को भी उनसे नहीं छिपा सकते। उनके सामने सदा अपने पूर्णतम रूप में प्रकट होते हैं। श्री कृष्ण गुरु रूप को हम पूरी तरह पहचान नहीं पाते या वे इस रूप में पूर्ण रूप से हमारे सामने प्रकट नहीं होते। इसका कारण यह है कि हमारा आत्मसमर्पण उनके प्रति पूर्ण नहीं है। जैसे जैसे उनके प्रति हमारा आत्मसमर्पण बढ़ता है, वैसे वैसे उनके स्वरूप की हमारी जानकारी बढ़ती है। जब हमारा आत्मसमर्पण पूर्ण हो जाता है, तब उनके वास्तविक स्वरूप की पूर्ण अनुभूति भी हमें हो जाती है। तब हम ठीक ठीक जान लेते हैं कि जो श्री कृष्ण हैं वही श्री गुरु है। हे गुरु तत्व जे नित्य नांदे सभोवती असं जे आपण म्हणतो, की आपल्या आईंच्यामध्येच हे गुरुतत्व पूर्ण रूपाने आपल्यासाठी प्रकट झालंय आणि गुरुतत्व हे परमेश्वराचंच दुसरं रूप आहे. मला तर असं वाटतं, की परमेश्वराच्या पेक्षाही गुरुतत्व हे जास्त प्रेमळ आणि जास्त महत्त्वाचं आणि जास्त सर्वव्यापी आहे. कारण परमेश्वराच्या प्रेमाला काही अटी आहेत, पण गुरूंच्या प्रेमाला आणि गुरूंच्या स्वीकाराला तशा परमेश्वरासारख्या अटी नाहीत. तो काय करतो असं आई म्हणतात, तर जे "देसी तेव्हा घेसी" असं परमेश्वराचं स्वरूप आहे. पण सद्गुरू मात्र पूर्ण प्रेमाची मूर्ती आहेत. आता या सद्गुरूंच्या प्रेमाचं वर्णनही हे श्रीकृष्ण प्रेम किंवा त्यांच्या संबंधात काही लोकांनी सांगितलं आहे. तर त्याबद्दल आपण पुढच्या भागामध्ये ऐकूया. हरी ओम.